आज मायामराठी महोत्सव अनुभव फिल्म क्लब आयोजित जो होता त्याचा आवाज येतो आवाज येतोय माझा? तर हे आपलं 27वे वर्ष आहे आणि त्याचा आज समारोप होतोय आणि त्यासाठी आपण जो चित्रपट निवडला होता आउट हाऊस त्याचे निर्माते आणि ज्येष्ठ अभिनेता श्रीयुत मोहन आगाशे आपल्या सर्वांना परिचित आहेतच पडद्यावरच्या त्यांच्या भूमिकांमुळं. आज ते प्रत्यक्ष आपल्या सोबत आलेले आहेत आणि त्यामुळे आपण त्यांचं पहिल्यांदा स्वागत करूया. गोड राहू दे तुम्हाला आमच्या लिहिले असते माणसाला मेला करून तुझी आठवण जिलबी आणणार होतो म्हणून म्हटलं पहिल्यांदा पेढे द्यावे. आलेले आहेत त्याचा औचित्य साधून आमचा अनुभव फिल्म क्लब आहे. तर आमचं एक छोटंसं त्यांच्या हस्ते एक आमचे जे काही सहकारी आहेत त्यांचं एक मोमेंट देऊन फक्त सत्कार करा. बाकी आपण लगेच सुरू 5 मिनिटं 2 मिनिटं बोलतो तुमच्या लक्षात. अनुभव फिल्म क्लबच्या वतीनं गेले 27 वर्ष चित्रपट चळवळ जे चालवली जाते त्यापेक्षा मोहन आगाशेंचा एकदा आपण अनुभव फिल्म सोसायटीच्या वेळी सत्कार पण केलेला आहे राजलक्ष्मी थिएटरमध्ये. मोहन आगाशे हे नुसते महाराष्ट्राचेच नाही तर देशामधलं एक मराठी माणसाचं असं व्यक्तिमत्व आहे की ज्यांनी नाटकाला असेल चित्रपटाला असेल एक वेगळं वळण दिलेलं आहे. त्यांचं सातारवर तर प्रेम आहेच पण त्यांनी जे काही वेगवेगळे पैलूच्या माध्यमातून आपण जी म्हणतोय मराठी भाषा अभिजात झाली पण ते करण्यामध्ये पण त्यांचा मोठा सहभाग आहे. काशीराम कोतवाल असेल सगळ्याच गोष्टी आपण त्यांचं जास्त ऐकणार आहोत. पण मला अतिशय आनंद असा वाटतो की अशा व्यक्तींच्यामुळं मराठी भाषेला एक समृद्धी मिळते आणि वेगवेगळे विषय वेगवेगळ्या पद्धतीतून पुढे येतात. जसं आपण आउट हाऊस हा आपण चित्रपट बघितल्यावर तो चित्रपट तर आपण एन्जॉय केलाच पण प्रश्न काय म्हणजे एका बाजूने परदेशी जाणारे मुलं एका बाजूने एकाकीपणा अशा वेळेला एक वेगळ्या पद्धतीचं कंपॅनियन म्हणून आपण जो विचार करतो तो त्यांनी त्याच्यामध्ये जो मांडलेला वेगळ्या पद्धतीने की आपण सर्वच जण सर आम्ही मुद्दाम सांगू इच्छितो की एवढे सगळे शेवटपर्यंत चित्रपटामध्ये कॉन्सन्ट्रेट झालेले होते की चित्रपट हा मला असं वाटतं की म्हणजे फार मराठी माणसामध्ये फार पुढे पुढे जाईल. मला तर आता असं वाटतं की दिल्लीला तर होता येईल मराठी साहित्य संमेलन म्हणून त्याच्यामध्ये सुद्धा असा चित्रपट दाखवला गेला पाहिजे मला वाटतं. सरांचे मित्र डॉक्टर रवींद्र पारसनीस पण इथं आहेत त्याचे क्लासमेट आहेत त्यामुळे त्यांचे क्लासमेट असल्यामुळे त्यांना आणखीन इथं बरं वाटतं. पण तुम्ही सर्वजण इथं आलेला हे महत्त्वाचं आहे. आपल्याला या पुढच्या कालावधीमध्ये मराठी चित्रपट असू देत त्याचबरोबर जगातले वेगवेगळे चित्रपट जे अनुभव फिल्म सोसायटीच्या माध्यमातून दाखवले जातात यासाठी आम्ही एकत्र आलं पाहिजे. आपण गेल्या 4 दिवसात हा जो मराठीचा चित्रपट महोत्सव आपण बघतोय पण त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांना असं वाटायला लागलं की आपण आलं पाहिजे एकत्र चित्रपट बघितला पाहिजे चित्रपटावर चर्चा केली पाहिजे आणि हे सगळं होत राहील याच्याबद्दल आम्हाला विश्वास वाटतो. मला सांगितलं पाहिजे की राजन सहस्त्रबुद्धे हे अनुभव फिल्म सोसायटी सचिव आहेत पण हे जगातल्या वेगवेगळ्या देशामध्ये ज्युरी म्हणून जातात ते आपल्याला माहीत नाही बऱ्याच जणांना. पण त्यामुळं आणि त्याच्यापेक्षा तुम्ही चित्रपट बघायला नक्की या. त्या चित्रपटाच्या संदर्भातलं त्यांचं जे सांगणं असतं किंवा एक परीक्षण असतं ते ऐकण्यासारखं असतं. म्हणजे मला आठवतंय डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर असं म्हटलं अनुभव फिल्म क्लबच्या एका शिबिराला जाऊन आल्यानंतर आपल्या सोसायटीच्या की हा वेगळाच कॅलिडोस्कोप मला मिळालेला आहे. देवदत्त दाभोळकर सुद्धा आपल्याकडं मेंबर्स होते येत होते. तर पुन्हा आपण ही चळवळ सातारमध्ये अशी छान करूया की महिन्यामध्ये आपल्याला असं वाटलं पाहिजे मराठी चित्रपट जे निर्माण करतायत त्या प्रत्येकाला वाटलं पाहिजे की अनुभव फिल्म क्लबमध्ये जाऊन
आपला चित्रपट दाखवू आणि चित्रपटावर चर्चा करून मोहन आकाश सर आमच्या विनंतीला आपण मान घेऊन आलेला आहात. अतिशय आम्हाला आनंद वाटतो. पुन्हा एकदा मी त्यांचं स्वागत करतो. आणि राजभूषण सहस्त्रबुद्धे आमची जी अशी कल्पना होती की एक या सोसायटीमध्ये बरीच वर्ष काम करणारी जी मंडळी आहे त्यांचा एक तुमच्या असं 5 मिनिटामध्ये सत्कार व्हावा अशी एक अपेक्षा आहे. तर ती लगेच होईल. त्याबद्दल सत्कार कशा सिनेमा बघितलं होतं नाही 27 वर्ष साथ त्याच्याबद्दल मग तसं काम केलं असेल ना तुम्ही तुझ्या नवरा बायकोचा सत्कार केला 20 वर्षांनी संसार केला त्यांचा मुद्दा बरोबर आहे. हे फॅट सुरू झालेलं आहे असं माझं मत आहे. त्यांचा मुद्दा बरोबर आहे. सत्कार हे कारण असतं. मी कालच वाचलं की आपण म्हणतो की मेमरीज काही आपण लक्षात जर जात असल्या तर त्याला मागं जो एक फोटोचं जे एक महत्व असतं ते असतंच. आपण बघतो आता बघतो आपण लहान बालपणापासून जी मुलांचे फोटो मोठेपर्यंत मग जेव्हा बघतात तेव्हा अतिशय आनंदाची बाब होतात. ही बाब महत्वाची. जगण्यातला वेळ खर्च करतात. हल्ली असं झालंय निम्म आयुष्य जगायचं निम्म स्टोअर करायचं आणि मग उरलेल्या आयुष्यात स्टोअर केलेलं आयुष्य बघत राहायचं. ही मुळात कल्पनाच नाही. पण मोबाईलचा दुरुपयोग कसा करायचा हे आपण इतक्या पटकन शिकलेलो आहोत की कुठेही गेलो तरी तिथला अनुभव घ्यायच्या ऐवजी त्याचा फोटो काढायचा. म्हणजे मला तुम्हाला सांगायला अगदी लाज वाटते. पुण्यातल्या तर ते स्कूटर वळून मागे सर एक फोटो घेऊ का मला इतका राग येतो. तर मी हल्ली आता विचारलं त्यापेक्षा ती मुस्कळीत का नाही मला नाही तुम्हाला आठवण पाहिजे ना मुस्कळीत मला मी आठवत आहे. जिवंत माणसाला मृत करून कसा काय आनंद मिळतो तुम्हाला माहीत नाही. बरं तुम्ही मोबाईल घेतला 25,000 रुपये दिले त्यात कॅमेरा फुकट मिळाला तुम्हाला धान्य फुकट मिळालं स्वयंपाक शिकावं लागतो गाडी फुकट मिळाली चालवायला शिकायला लागतं की नाही. तुम्हाला असं का वाटतं की आपल्याला कॅमेरा फुकट मिळाला तर आपण फोटोग्राफर जातो. बरं माणूस म्हणजे काय डॉक्युमेंट आहे का की ते सादर करायचे कोर्टात. म्हणजे आपल्याला प्रत्येक गोष्टीचा वापर गैरवापर आणि दुरुपयोग हे शिकलं पाहिजे पहिलं असं माझं मत आहे. त्यामुळे मी सगळ्यात विरोध करतो ते उगीच्या उगीच फोटो काढायचे. आणि आता तर मी डेव्हलपिंग अवेअरनेस थ्रू एंटरटेनमेंट म्हणजे लर्निंग थ्रू द लेन्स अँड ड्रम. कारण आपल्याला शिक्षणाकरता एकच भाषा माहिती आहे पाठ्यपुस्तक आणि जी बुद्धीची भाषा आहे. पण आपल्याला भावनांबद्दल शिकावं लागतं आणि सिनेमासारखं माध्यम नाही ते शिकावं. तर त्यामुळं आपण हे असे मेंदूने वाढलेले आणि भावनेने लहान राहिलेले असे लोक झालेले होते. कारण नाही तर लहान मुलं कसं त्याला काही भान नसतं लहानच असतं कंट्रोल यायचं असतं सगळ्या. त्यामुळं वाटलं की सू करतो कुठली तसे तुम्ही फोटो काढता. कुठं ते चांगलं बघायला गेला गड बघायला गेला काश्मीरला पहिले फोटो काढ. फोटो का काढतात तुम्हाला ही पंचेंद्रिय जी दिलेली आहे सिनेमा बघताना सिनेमा हा आयुष्याच्या अनुभवाशी जवळ येणारा मोठा अनुभव आहे जो पुस्तकातनं येत नाही. अनुभव घेता येत नाही कारण आपण लिहायला वाचायला कमीत कमी 15 वर्ष शिकतो. तरी आपल्यातले किती लोक कवी होतात आणि कवी म्हणजे चांगले कवी विंदा करंदीकर वसंत बापूराचे किंवा लेखक होतात नाही. मग तुम्हाला लिहायला वाचायला का शिकवतात ते तुम्ही वाचक व्हावं उत्तम. तसे उत्तम प्रेक्षक आणि उत्तम श्रोते निर्माण व्हावे याच्याकरता कसं बघायचं हे शिकायला नको. 2 मिनिटं तरी 2 तास तरी चित्रपट असे चित्रपट दाखवण्यामागचा उद्देश असा आहे की तुम्हाला जे दिसतं आणि दिग्दर्शकाला सुमित्रा भागला जे दिसतं यात फरक आहे का. आणि त्यांना जे दिसतं
ते तुम्हाला दिसू शकतं का? तर त्यांना जे दिसतं ते तुम्हाला दिसलं तर तुम्ही हा चित्रपट 4 वेळा बघा. इतके बारकावे आहेत त्याच्यात छान छान. आणि नुसत्या याच्यातच नाही तर त्यांनी केलेला प्रत्येक चित्रपट म्हणजे अगदी पहिला देवराईपासून तर आत्ता शेवटचं आहे, आता सुनील केलेला त्यांचे चित्रपट जर पाहिले तर ही जगातली एकमेव फिल्म मेकर अशी आहे की ज्याला सामाजिक कलंक आहे अशा आरोग्य समस्यांविषयी त्यांनी अवॉर्ड विनिंग सिनेमे घेतले आहेत. तो देवराई असू दे, नितळ असू दे, अस्कू असू दे, कासव असू दे. कासवला तर सुवर्णकमळ मिळाले. आपली गैरसमज अशी झालेली आहे की पुस्तक अभ्यासाकरता वाचतो आणि सिनेमा करमणुकीकरता बघतो. बरोबर आहे? सर्वसाधारणपणे असे समजून दे की याचं कारण काय आहे? प्रिंट टेक्नॉलॉजी ही सिनेमाच्या टेक्नॉलॉजीच्या खूप वर्ष आली आहे आणि ती ज्यांच्याकडे आली ती का आली? शब्दाचं माध्यम कधी आलं? जेव्हा विचाराचा मेंदू आपला वाढायला लागला माणसाचा. त्यामुळे माझा विचार तुम्हाला कळावा याच्याकरता शब्द हे माध्यम. कारण भावना शब्दाशिवाय कम्युनिकेट होतात का नाही होत? जुने सिनेमे पाहिले तर त्यात आय लव्ह यू असं कुठेही दिसणार नाही किंवा म्हटलेलं. कसं पाहिलं याच्यावर कळतं काय आहे. उगीच्या उगीच माझे वडील माझ्या आईला जर रोज गजरा आणून द्यायला लागले असते तर पहिली गोष्ट म्हणजे आईला संशय आला असता. आपण ज्या संस्कृतीतनं येतो त्या संस्कृतीमध्येच मला भावना या शब्दात सांगायच्या नाही. अशी जी श्रीमंत गोष्ट आहे आपल्याकडे ते दुःख कळलं पाहिजे, हुरहुर कळली पाहिजे. आणि ते कळतं. आईला मुलाचं कसं बरोबर कळतं. का भूक लागली म्हणून रडतो का आई लांब जाते म्हणून रडतो? हे शिक्षण नाही. कारण हे बुद्धीचं माध्यम, शब्दाचं माध्यम जेव्हा लिखाणाच्या स्वरूपात तेव्हा आपला संवाद हा 3 भाषेत व्हायच्याऐवजी अर्ध्या भाषेत व्हायला. बरोबर आहे का? कोणी सांगू शकेल का मला 3 भाषा कुठल्या बोला? आपण बोलतो तेव्हा 3 भाषा आहेत. नजरेची भाषा आहे, आवाजाची भाषा आहे आणि मग शब्दाची भाषा आहे. तर ते शब्द हे बुद्धीकडे जातात पण नजर आणि आवाज हे सबकॉन्शियस जाणीवेचं मन आणि नेणीवेचं मन. आणि आपल्या आयुष्यात सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी असतात संवेदनाक्षम मन, ज्याच्याबद्दल आपल्याला कुठेही सध्या शिकवलं जात नाही. कारण संस्कार नावाच्या गोष्टीची बोंब झालेली आहे. संस्कार हा शब्द तुम्ही सांगू शकाल मला काय अर्थ आहे त्याचा? जे पूर्वी अतिशय कॉमन होतं. आपल्याकडे आता सुशिक्षित आघाडी जास्त आहे आणि अशिक्षित शहाणे खूप आहे. आणि याचं कारण काय आहे? मेंदूचे जे 2 भाग आहेत त्यातला एकच भाग विचाराचा आहे आणि दुसरा भाग संवेदनांचा, राईट साईड ऑफ द ब्रेन. आता याच्याकरता जास्त समजण्याकरता आणि हसत खेळत बेळ्यांचं नवीन नाटक आलं आहे, ये जो पब्लिक आहे. ते तुम्ही बोलवा साताऱ्याला आणि बघा. त्यात काय नाही, 2च पात्र आहे. एक पात्र शिडीवर वर चढून बसलंय, तो आहे डावा मेंदू, आणि एक खालती आहे लोकांशी बोलणारा, तो उजवा मेंदू. उजवा मेंदू म्हणजे काय? आता तुम्ही मला पहिल्यांदा भेटला, विचार करणं म्हणजे रॉ मटेरियल वापरून पदार्थ करायला वेळ लागतो. तर हे माणसाला बघितलं की तो दिसतो, ऐकू येतो, स्पर्श केलेला कळतो, हे झालं की
आपलं लगेच एक मत तयार होतं. त्याच्यावर लगेच होणारं मत हे ज्याच्या साह्याने होतं त्याला म्हणतात ज्ञानेंद्रिय. आणि ही 5 आहे. ही जन्माच्या वेळी आपल्याला आईने दिलेली आहे. कारण आईच्या पोटात असूच तोपर्यंत तुम्ही सिक्युअर असता. पण आता बाहेर पडल्यानंतर तुमचं तुम्हाला बघायचं आहे, स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे. म्हणून पहिले 5 वर्ष आयुष्याची ही जी केंद्र आहे, बघणे, ऐकणे, स्पर्श करणे, ही डेव्हलप होत असते. म्हणून मी आता तुम्हाला सांगतो, पहिल्यांदा आपल्याकडे शाळेत कधीही 6 वर्षाच्या आत पाठवायची नाही. 6 वर्षानंतर शाळेत पाठवायची पद्धत इंग्रजी शिक्षण पद्धती आली तेव्हा नाही. त्याच्या आधी गुरुकुल जेव्हा होतं, गुरुकुलामध्ये कुणाला कधी काय शिकवायचं हे वैयक्तिक कुवतीप्रमाणे केलं जायचं. आता क्लब केलेलं आहे. आणि त्यामुळे तुम्हालाही अनुभव असेल की वर्गात जर 60 मुलं असतील किंवा अभ्यासक्रम जो असेल तो ॲव्हरेजने तयार केलेला असतो. म्हणजे सर्वसामान्य मुलाला एखादी गोष्ट समजायला किती वेळ लागतो आणि तो ती क्षमता किती ठेवू शकतो, तर साधारण 60 मिनिट, 45 मिनिट. म्हणून तास हा 45 मिनिट शब्द वापरतात. ते 45 मिनिटं तुम्हाला शिकवले जातात. ते त्याची कारण त्याच्यानंतर मेंदू शिथिल होतो. पण हे सगळं ज्या शब्दातनं शिकवलं जातं त्या फक्त बुद्धीचा मेंदू वापरला जातो. आणि सांगण्याचा उद्देश असा आहे की आपण जेव्हा बोलतो तेव्हा हा मनुष्य खरंच जे बोलतोय तेच त्याला म्हणायचं आहे का काहीतरी म्हणायचं आहे वेगळं. हे जर आपली ही भाषा शिकलो तर ज्या लोकांना तुम्ही निवडून देता त्या लोकांना तुम्ही देणार नाही, अशी माझी 100% खात्री. हे तुम्हाला बोलून फसवतात आणि तुम्ही फसता. याचा अर्थच काय आहे की या 3 भाषांपैकी 2.5 भाषा तुम्ही विसरलेल्या. पेशवाईत नाना फडणवीसांना अर्धशहाणे म्हणायचे, पण त्यांना लढाई यायची, पण डावपेच यायची. तसं बुद्धीला फक्त डावपेच येतात, लढाई येत नाही. आणि आपल्याला जीवनाशी जी लढाई करायची असते ती या 2.5 माध्यमांच्या याच्यातनं करतो. कसं साधं उदाहरण सांगतो. मुलगा जरी असला घरात आला, त्याला काही पाहिजे असेल तर आपल्याकडची स्टँडर्ड पद्धत काय होती, आईला सांगायचं. आईच्या मार्फत वडिलांकडे जायचं. याचं कारण काय, द फादर इज ऑलवेज ओव्हरराइड बाय द मदर. हे लहानपणी कळू शकतं आपल्याला की आपण काय मागितलं तर मिळत नाही, पण आईने काय मागितलं तर ते नाही म्हणू शकत नाही. सारी गोष्ट आहे की नाही. मुलं आपल्यापेक्षा हुशार आहे. याचं कारण बुद्धीचा मेंदू वाढायला अवकाश आहे आणि त्यामुळे ते खरोखरच आवडतील. आणि मग जेव्हा आई म्हणणे मी नाही विचार तूच विचार, तर ते अंदाज घेतात घरात आलं घर झालं लगेच करतं त्यांचा मूड काय. चांगला मूड असला की शाळेत काय सांगितलं असं म्हणून सांगितलं. म्हणजे आपलं भौतिक आयुष्य रोजचं दैनंदिन हे भावनांवर चालतं. आपलं शैक्षणिक आयुष्य विचारावर चालतं. परीक्षेत पास होणं हे महत्त्वाचं असतं. त्यामुळे तो अभ्यास करायला होतो. ही काही फारशी आनंदाची गोष्ट नसते. कोणी आनंदाने आयुष्य अभ्यास करायला हात वर करावा. फक्त पाठ्यपुस्तकं वाचत राहिले आणि अय्या किती आनंद किती छान असं म्हणून अभ्यास केला आहे असे किती लोक आहेत. नाही का नाही, कारण भावांचं मेंदू पुस्तकाला पाठ्यपुस्तक म्हणजे इंग्लिशमध्ये टेक्स्ट बुक म्हणतात. आणि तुम्हाला एक अनुभव असेल
पाठ्यपुस्तक वाचायला किती दिवस किंवा महिने किंवा वर्ष लागतात? एक पाठ्यपुस्तक पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत एका दिवसात वाचलंय अशाने हात वर करा. जर एखाद्याने वाचलं असेल तर इथं 2 सायकेट्रिस्ट आहेत, दाभोळकर, हमीद आहे, प्रसन्न आहे. कागद काढून त्यांच्याकडे जाते, कारण नैसर्गिक असेल तर वाचून होत नाही. पण तेवढ्याच पानांची कादंबरी जर असेल तर, झोप आली असेल तरी वाचून होतं. भूक लागली असेल तर आई तिकडनं मोम्मा मारते, अरे जेवायले जेवायले, आलो आलो आलो, पुस्तक बाजूला ठेवायचं. कादंबरीमध्ये तुम्हाला गुंतवून टाकण्याची ती सिनेमा. मग या सिनेमाच्या माध्यमातून तुम्हाला पाठ्यपुस्तकात जे शिकवतात पण जे शिकताना त्रास होतो, ते त्रास न होता जर शिकायचं असेल तर सुमित्राबाईंचे सिनेमा असं शेवटी इतकं ओळख घेऊन मग थोडक्यात काय सांगितलं की सुमित्रा भावे या का कारण मुळा त्यांनाच सिनेमाबद्दल प्रेम नव्हतं. वयाच्या 40 वर्षापर्यंत सिनेमा हा त्यांचा आवडीचा विषय नव्हता. सोशल वर्क आणि सोशिओलॉजी हा त्यांचा आवडता विषय होता. आणि लहानपणी आपण सगळे करतो तशा त्या कथ्थक शिकल्या होत्या, साहित्य वाचलं होतं. आपण लहानपणी सगळं करतो बरं का. त्याला काय म्हणतात, त्याला अतिशय गोड शब्द आहे, एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी. आणि ओळखायचं कसं, लहानपणी ज्याच्याबद्दल आपलं कौतुक होतं आणि 11वीत गेलो की मार पडतो, ती एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी आहे, असं ओळखायचं. तर सांगण्याचा उद्देश असा की हे त्यांना असं ते शिकले ते सगळं पण अभ्यासाकडे लक्ष होतं. टाटा इन्स्टिट्यूटमधून त्यांनी सोशिओलॉजीमध्ये पदवी केली. मग पुण्याच्या याच्यात शिकवत होत्या आणि स्त्री मुक्ती हा त्यांचा आनंदाचा विषय होता किंवा एम्पॉवरमेंट ऑफ द स्त्री. त्यामुळे संशोधन करायच्या. पुण्यातल्या झोपडपट्टीतल्या बायकांची सेल्फ इमेज काय असते याच्यावर संशोधन करत होत्या. आणि तो डेटा गोळा झाला की त्या बायकांच्या ते ध्यानात आणून द्यायचं की असा त्या स्वतःबद्दल का विचार करतात, हे काम होतं. तर हा डेटा गोळा करता करता एक गोष्ट त्यांना नकळत कळली की यातल्या बहुतेक बायकांना लिहिता वाचता येते, पण सगळ्या बायका एकदाच सिनेमा बघतात. तेव्हा पटकन त्यांच्या बुद्धिमान डोक्यात एक विचार आला की आपण अभ्यासाकरता जे माध्यम वापरतो ते या बायकांना चालणार नाही. त्यांना ते आपण लेख त्यांना आपण लेख वाचायला देऊ शकत नाही. त्यांना टेबल काय समजू शकत नाही, ग्राफ म्हणजे काय वगैरे त्यांना कळत नाही. पण मग त्यांनी जे माहिती गोळा केली ती त्यांना गोष्टीच्या स्वरूपात सांगितली तर कळू शकेल. पण गोष्ट असलेला सिनेमा बघायची त्यांना सवय. पण इतर सिनेमाप्रमाणे वेगळं काय, इतर सिनेमात फक्त करमणुकी करता लागतं ते देतात. म्हणजे बद्धकोष्ठ झाल्यावर जे औषध देतात इसबगोल, नॅचरोपॅथ किंवा काय करा एनिमा द्यावा. तसं भावनेचा निचरा करण्याकरता सिनेमा वापरणं हा पॉप्युलर सिनेमाचा उद्देश आहे. आणि त्यामुळं तुम्ही जो फक्त त्या भावनेने गेलो तर तुम्हाला त्यातून नकळत जी माहिती मिळते ती चुकीची मिळते, कारण ती शास्त्रीय नसते.
पण यांनी ही शास्त्रीय माहिती केलेली. त्यांनी काय केलं, तिथली एक फिक्टिशियस बाई झोपडपट्टी तिथे आहे आणि ही सगळी माहिती इन्कॉर्पोरेट करून एक गोष्ट तयार आणि त्याच्यावर सिनेमा केला. ते पण गमतीशीर छान आहे. हे कसं आहे, तुम्हाला तुमच्या 2 वर्षाच्या मुलाला चांगलं पौष्टिक काहीतरी खायला द्यायचं आहे, पण त्याच्या चवीबद्दल तुम्हाला खात्री नाही. मग तुम्ही काय करता, तुम्ही गोष्ट सांगायला सुरू करता की खायला म्हणतो ना, मग तो आपण जंगलात एवढा मोठा वाकडा केली पटकन खायला द्यायचं. तर ही जी शिक्षणाची मित्र आहे ती बाई याच्यात वापरतात. करमणुकीच्या माध्यमातून शिक्षण, पण गोष्ट सांगता सांगता शिक्षण. तो सिनेमा जेव्हा दाखवला तेव्हा झोपडपट्टीतल्या तर कुणाशी न बोलणाऱ्या मागं राहणाऱ्या बायका धडाधड प्रत्येकजण आपली कहाणी सांगायला काय. आणि त्यामुळे त्यांना लक्षात आलं की हे जे माध्यम आहे याच्यामध्ये 3 भाषा आहेत, त्यामुळे जास्त सक्षम माध्यम आहे. आणि तेव्हापासून त्या सिनेमा कसा करायचा हे शिकायला. आपल्याला जर्मनीला जायचं असेल तर आपण जर्मन भाषा शिकायला उशिरा. तसं सिनेमा शिकून त्यांनी प्रभुत्व मिळवलं त्या भाषेवर. आणि त्यांचे कुठलेही सिनेमे, एक तर मेडिकल इश्यू किंवा पहिला सिनेमा दोघी 2 बहिणींच्या बायकांना कसं वागवलं जातं आणि का, आणि त्याच्याबद्दल काय केलं पाहिजे, त्याच्याबद्दल संहिता, वेलकम होम किंवा इतर चित्रपटातली सुद्धा जे बाई आहे, मग तो दिठी असू दे किंवा अस्सू असू दे. असं आता हे प्रास्ताविक झालं. आता या सिनेमात गंमत अशी झाली, मी काय मूळचा प्रोड्युसर नाही, मी आपला ॲक्टर आहे. मी त्यांच्या देवराई चित्रपटात काम केलं आणि ज्या पद्धतीने त्या सिनेमाला अप्रोच होता तो मला आवडला. अतिशय अभ्यासपूर्वक सर्व गोष्टी जाणून घेऊन मग त्या कथा लिहितात, मग त्याची पटकथा. त्यामुळे माझ्याकडे 2 निर्माते जेव्हा आले की आम्हाला अल्झायमरवर सिनेमा करायचा, कारण खूप लोकांना स्मृतिभ्रंश हा रोग असतो माहिती. तर मी त्यांना म्हटलं, ह्याच्याविषयी तुम्हाला चांगला सिनेमा करायचा असेल तर तुम्ही सुमित्रा भावेंना पटकथा लिहायला सांगा. त्याप्रमाणे त्यांनी केलं, त्यांनी उत्तम लिहिला. तो अस्सू नावाचा सिनेमा, ते त्याचं शूटिंग झाल्यावर आम्हाला सगळ्यांना तो आवडला आणि निर्मात्याने जाहीर केलं की माझे पैसे संपले. मराठी निर्माते असेच असतात, नाही तर मग ते रेडिओ सिनेमा. तर हा सिनेमा अडून राहू नये असं मला प्रामाणिकपणे वाटलं. कारण आमच्या विद्यार्थ्यांना काय किंवा तुम्हाला काय अल्झायमरबद्दल जर काही माहिती व्हायचं असेल, कळेल अशा तरी तर अस्सू सारखं सिनेमा. हा अस्सू जिथं जिथं दाखवला तिथला अनुभव आणि म्हणून तो पूर्ण करण्याकरता मी माझ्याकडे असलेले सर्व पैसे, कारण मी साधा शिक्षक होतो मेडिकल, त्यामुळे मला पगार आणि पेन्शन होतं आणि प्रॉव्हिडंट फंड होतं. तुम्ही रिटायर झाला मिळालेला सगळं मी त्याच्यात टाकला आणि ती फिल्म पूर्ण केली. असं मी बाय डिफॉल्ट अस्सू सिनेमा इतका चांगला झाला की आता तरुणांमधलं डिप्रेशन आणि आत्महत्या या विषयावर काहीतरी करावं असं वाटल्यामुळे मी कासव नावाचा सिनेमा त्यांच्याबरोबर केला. कासव झाला, त्याच्यानंतर मग कासव मी स्वतः उचलले. कासोरी आणि दिठी कुणी विकत घेतला नाही डिस्ट्रीब्यूट करायला. त्यामुळे मी मावशीने म्हटलं, मावशी बाद झाला आता, मी मला भीक मागायला लागू नका. तर त्या म्हणलं, मग दिठी नावाचा सिनेमा करायचा का?
म्हटलं तुम्हाला करायचं तर करा, मला विचारू नका, तुम्ही काम करा ना. म्हटलं काम करेल, तो धंदा आहे. मग काय देते का, पण 2-3 वेळा विचारून त्यांनी पाहिलं की हलतोय का दगड, नाही आलं. म्हटलं त्यांनी नाच सोडलं. पण एक दिवशी मला फोन आला की अहो अमेरिकेहून अमुक अमुक नावाचे नाव खाजगी सांगितलं आलेले आहेत, त्यांना माझे सिनेमे आवडतात आणि त्यांना माझ्यावर काम करायचं म्हणून मी त्यांना हे दिल्लीचं स्क्रिप्ट दाखवलं, त्यांना आवडलं आहे, ते करणार आहे, तर तुम्ही काम करा ना. म्हटलं सगळी तयारी नाव आहे. बहिणी 75व्या वर्षी धावपळ करून योग्य ती वाडी शोधली. मग खेडेगाव पण नाही, वाडी. लोकेशन पाहिजे तसं तयार करून घेतलं, सगळं करून घेतलं आणि आता वाडीचं शूटिंग करायचं पहिलं आणि मग बाकीचं. त्यावेळेला त्या माणसाने सांगितलं, त्यांनी अंग काढून घेतलं की नाही हा सिनेमाचं बजेट फार झालं. अहो त्या बाईंनी बजेट 1,05,00,000 सांगितलं. 1,05,00,000 आत्तापर्यंत कोणी सिनेमा चांगला करत. एनिवे ही बॅक आउट. आणि मला वाईट का वाटलं, या वयाच्या बाईंनी इतकी मेहनत केली म्हणून वारीचं शूटिंग करूया, तेवढ्याकरता मी पैसे खर्च करतो म्हणून मी तेवढं शूटिंग केलं. आणि मग हळूच हे ते असं करत करत पूर्ण सिनेमा मलाच करावा. त्यानंतर मी इतकी खुंगाट वाढली की आठवत नाही. आणि तो सिनेमा झाला अतिशय सुंदर आहे. तुम्हाला बघायला मिळाला नसेल कदाचित, कारण तो सोनीवर थोडे दिवस होता, पण अप्रतिम अप्रतिम सिनेमा. अद्वैतावर आहे, दिबा प्रकाशींच्या गोष्टीवर आहे. आता आमोद सुनासी आहे. ते झाल्यानंतर मी बाईंकडे गेलो, पाया पडलो आणि त्यांना म्हटलं मावशी कृपा करा आणि माझ्या पुढं सिनेमाचा विषय काढू नका. पण मी गाढवासारखी एक चूक केली. मी म्हटलं असं प्लीज करू नका. पण त्यांनी लगेच पकडलं. पण म्हटलं ज्येष्ठ नागरिक एकल कोल्हे याच्यावर तर काय करणार असेल तुम्ही विचार. आणि सिनेमा वेगळा पाहिजे, असंच खेळत पाहिजे असं. कारण आत्ता माझ्या विषयामुळं मला माहिती आहे पुण्यात जिमखान्यात एक खरा 8 ज्येष्ठ नागरिक तिथं राहतात आणि बाकीचे बाहेर राहतात. आणि ते ठरवतात त्यांनी कसं वाटायचं. मग ते ह्याच्यात आले, संवादात आलेले काय तर म्हणून त्या म्हणले बरं. आणि चक्क 3 महिने तरी स्क्रिप्टच देऊन दिली आणि यावेळी हिंदी करू म्हणतो. तसा हा सिनेमा तयार झाला. पण आधीची त्यांची रेप्युटेशन अशी असल्यामुळे हा पण सिनेमा घ्यायला कोणी तयार केला. बरं याचा खर्च जास्त होता हिंदी असल्यामुळे. म्हणून शेवटी काय आता नाही दिलं तरी मारणारच, दिलं तरी मारणारच. म्हणून जाऊया आता इतक्या खड्ड्याचं आणखी खड्ड्याचं म्हणून हा सिनेमा मी रिलीज केला. पण रिलीज बरोबर महाराष्ट्रात जिथे जिथं फिल्म सोसायटीज आहे तिथे मी कन्सेशनमध्ये हा सिनेमा दाखवतो. कारण ह्या गोष्टी कुणाला माहीत नाही आणि या गोष्टी माहिती होणं गरजेचं आहे की लोक जर आपल्याला पटलं तर स्वतः तोशीत सोसून कसा सिनेमा तयार. मग त्यांनी स्वतः कधीही श्रीमंत व्हायचं म्हणून सिनेमा केला नाही, पैसे मिळवायचे म्हणून सिनेमा केला नाही आणि कायम दुसऱ्यांनी पैसे दिले नाही. आणि या सिनेमाचं स्क्रिप्ट झाल्यावर आम्ही असं ठरवलं की हा हिंदीत करायचा. कारण मग कोणाचं जे नाव असलेलं घेतलं म्हणून आम्ही शर्मिला नावाला घेतलं. म्हणजे तेवढीच एक नोटी माझ्या ओळखीची होती. मी राहतो पण आम्ही मिसिसिपी मसाला सिनेमात काम केलं होतं. हां तसं म्हणून आपलं धरून कसं असतात त्या ओळखीला धरून धरून मी गेलो. तर तुला रोल आवडला त्यामध्ये हो म्हणल्या. आणि सिनेमा करायला उशीर, पॅन्डेमिक आणि शर्मिलाला वाटणारी भीती
म्हणून हा सिनेमा व्हायला पाहिजे होता 21मध्ये, पण व्हायच्या 2 महिने आधी सुमित्राबाई गेली. म्हणून मग त्यांना एक श्रद्धांजली म्हणून हा पूर्ण केला पाहिजे असं मला वाटलं. कारण छान स्क्रिप्ट लिहिलं होतं आणि मला वाटलं काय मराठी माणूस किती मूळ किंवा भोळा असतो. नाही कौतुक करायचं असेल तर भोळा म्हणा आणि खरं सांगायचं असेल तर मूर्ख आहे असं म्हणा. की मला वाटतं शर्मिला टागोरे म्हणजे हा घेतील तर शर्मिला टागोर आजची हिरोईन नाही, मागची हिरोईन आहे. मी घेतली तर ज्येष्ठ नागरिकच घेतली आणि सिनेमाला काही ज्येष्ठ नागरिक फक्त येत नाही. तर आता या सिनेमाचे तुम्हाला सांगितलं का नाही माहिती नाही, पण आता मी जाहिरात करतो त्यात अशी सांगतो की सिनेमा आवडणार नाही अशा तरुण लोकांनी कृपया आपल्या आईवडिलांना आणि मुलांना सिनेमाच्या इथे घेऊन जा, सोडा. मग तुम्हाला कुठे जायचं आहे, शॉपिंग करा, काय करा, बायकोचं कौतुक नवऱ्याचं कौतुक करायचं ते करा आणि परत घ्यायला या. तुमचा पहिला महिना सुखाचा नाही. इतका त्यांना सिनेमा आवडेल आणि माझा अनुभव पण आहे. ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलं यांना आवडतो. तरुणांना काय वेगळी सवय झाली, सेक्स व्हायलन्स त्याच्याशी सिनेमा होत नाही त्याच्यामुळं. आणि दुसरं म्हणजे ते आपण लहान होतो हे विसरले आणि म्हातारे होणार त्याचं भान नाही त्याला. आपल्यापेक्षा जास्त म्हातारे होऊन मारणार आहे आणि त्या म्हातारपणच्या यातना अजून त्यांना कळायचे आहे. कारण त्या वाचून कळले असतं तर काय झालं, सिनेमात पाहून तरी कळतील थोड्या अशा आशा आहे. म्हणून हसत खेळत चिमटे काढत हा सिनेमा केलेला आहे. आणि मला काय प्रश्न विचारायचा सुंदर मला आवडले काय ना तुला विचारलंय की हिंदी आणि मराठी बऱ्याच वेळा शेवटी इंग्लिश नाव हिंदी पिक्चर नाव इंग्लिश का यांचं आउटहाऊस काय ना माहिती, पण मराठी आउटहाऊसचं कळेल असतं. पण हल्ली मराठीला नव्हते नाव नाही केलं. कारण नाटक काटून करून हे जो मुद्दे केले, पण नाटकाची नावं सुद्धा इंग्लिश आणि नाटक मराठी. सिनेमाची तसं सुरू झाले. त्यांना असं वाटतं की ते नाव आपण अट्रॅक्ट करू, चांगला सिनेमा पण अट्रॅक्ट करू असा विचार का होत नाही. नाव इंग्लिश किंवा हिंदी आणि हल्ली प्युअर मराठी कोण बोलतो म्हणतात. शाळेत स्पर्धा करत होती की एकही हिंदी किंवा इंग्रजी शब्द न वापरता 5 मिनिटं मराठी बोलून दाखवा. घेऊ शकतो आता सुद्धा नाही जमत. इलिना पुष्कर नावाची माझी रशियन मैत्रीण आहे, ती फक्त मराठी पुण्यात आहे आणि ती आपली कोणी दिसते म्हणून ती मराठीत बोलते आणि इंग्रजी सुरू केलं की त्या विचारलं तुम्हाला मराठी येत नाही का, असं काय मराठीत बोलते. आणि तुम्ही हे लक्षात आणलं की इथे तुमच्याकडे लोक मराठी असून मराठीत काय बोलतात ते तसं म्हणतात. आकाशवाणीला वर्षानुवर्ष सातत्यानं अतिशय चांगलं कंटेंट देताना बघितलेलं आहे. म्हणजे हे सिनेमात आहेत म्हणजे काहीतरी उत्तम आणि अनुभव समृद्ध करणारं काहीतरी बघायला मिळेल असं सतत वाटायचं. आणि आता त्यांना कागदावर स्क्रीनवर बघितलं आणि त्यांना प्रत्यक्ष भेटायचं आणि बोलायचं आता संधी मिळते ह्याचं आधी जास्त छान वाटतंय. जेव्हा या सिनेमाबद्दल पॅम्पलेटवर 2 ओळीतच वाचलं होतं तेव्हा दिग्दर्शक किंवा निर्मात्याची नावं बघून असं वाटलं होतं की काहीतरी चांगलं असणार, कंटेंट उत्तम असणार. पण प्रत्यक्ष बघताना कळलं की हा सिनेमा बघायला सुद्धा एवढा रोचक किंवा एंटरटेनिंग आहे. खरं तर चित्रपटाची कथा अत्यंत साधी आपल्याला कळलं असेल, पण ज्या पद्धतीनं दिग्दर्शकानं ते हाताळले कथा किंवा कास्टिंग, म्युझिक, बॅकग्राऊंड म्युझिक किंवा जे काही आहे
पाब्लो किंवा शुगर. तोही सगळ्यात अवघड तोही एक कॅरेक्टर दिलेला आहे यामध्ये. तर आणि यामध्ये ज्येष्ठ नागरिकांपैकी बेसिक वे स्त्री आणि पुरुष हे दोन्हीचं मला एकदम डिफरन्शिएट करता आलं. कारण टिपिकल जे पुरुष ज्येष्ठ नागरिक असतात ते थोडेसे चिडचिडे, ॲग्रेसिव्ह, परखड, स्पष्ट बोलणारे, ते म्हणजे आपण अगदी गुळगुळीत बोलायचं झालं तर फणसासारखे ते बाहेरून टणक किंवा काटेरी पण आतून प्रेमळ वगैरे टिपिकल तसं. आणि बारकावीचे म्हणायचं झालं तर एकटे सहमत असतात, त्यामुळे त्यांनी शेगडी वगैरे न दाखवता इंडक्शन कुकर दाखवला आहे. थोड्या टेक्निकल गोष्टी सुद्धा एकदम आवडल्या मला. आणि शर्मिला टागोरला इतक्या वर्षांनी बघताना इतकं प्लेझंट वाटत होतं. त्यांच्या स्क्रीनवरचा जो ॲपिअरन्स होता तो खूपच चांगला होता. आणि त्या फिमेल ज्येष्ठ नागरिक म्हटल्यानंतर ते टिपिकल असतं की इतकी समजून घेणारी, म्हणजे तिचा जो बॅलन्स दाखवला आहे ती थोडी टेक्नोसाठी सुद्धा असते, करिअर ओरिएंटेड सुद्धा दाखवलेले आहे. आणि आजी म्हणून, आई म्हणून, सासू म्हणून ते तिनं आता केलं. म्हणजे ती जशा पद्धतीने टॅकल, म्हणजे मला असं वाटलं की असं म्हणतात पण एवढं सुंदर असेल तर मला ही म्हणतात व्हायला आवडेल. हे आणि यामध्ये 2 जनरेशन गॅप्स दाखवल्यात ॲक्च्युली. 3 पिढ्या असल्यामुळे 2 जनरेशन गॅप्स आहेत. त्यामुळे 2ही जनरेशन गॅप्स एकदम म्हणजे सगळंच पटत होतं, सगळ्या गोष्टी पटत होत्या. आणि त्या एवढे सादर करतलं, एवढं सटवलंय त्यांनी, म्हणजे दिग्दर्शकीय कौशल्य, संगीता वगैरे हे सगळं आहे. पण मूड, उत्कंठावर्धक सगळं माहिती असतं आपल्याला. पण तुम्ही ते वातावरणामुळे पाऊस पडतोय, रिंगटोन सुद्धा तुमची जी आहे ती नॉट 7ची दाखवली आहे. आणि त्या एवढं असं सुद्धा तुम्ही म्हणजे कमके दाखवत आहे किंवा मी डिपेंडंट नाही किंवा मी इथून सांगणार नाही, हे तुम्ही ज्या पद्धतीनं मुलाला सांगता, ठाम राहता तुम्ही. पण त्याचवेळी मनाचा एक कोपरा हळवा असतो तुमचा या सगळ्या जनरेशनसाठी, किंवा तुम्ही कळकळीने सांगता हे करू नका, स्क्रीन टाईम वगैरे किंवा मुलांना जेव्हा त्यांचा मुलगा जेवत असतो तेव्हा हे आपण त्यांनी वाट बघत असतात, अरे त्याचं माझ्याकडे कधी लक्ष जात आहे आणि मी कधी एकदा ह्याच्याशी बोलतोय. हे सगळे बारकावे खूप पटले मनाला. आणि मला ॲक्च्युली आज खूप वेळ काढून आले नाही आणि त्याचं मला अजिबात पश्चाताप होत नाही. मला खूप मिस केलं असतं मी जर आत्ता आले नसते तर. त्यामुळे अनुभवला आणि आकाशी सरांना आणि इथं त्यांचं स्वतः आत्ताचं परखड बोलणं ऐकून असं वाटलं की अरे हेच ते आहेत ज्यामुळे आपल्याला आतापर्यंत ते आवडत होते वेगळ्या कारणासाठी कुठल्यातरी. तर मनापासून धन्यवाद. थँक्यू. यांना तुम्हाला तुमच्यापर्यंत प्रतिक्रिया पोहोचावी, कारण तो माझा प्रयत्न आहे की प्रेक्षकांची प्रतिक्रिया तुमच्यापर्यंत तुम्ही जो कष्ट. एक प्रश्न माझा असा आहे की पावसाकडून अभिनय करून घेताना तुम्हाला वेगळं डॉग ट्रेनर ठेवावं लागलं का ते काम कोणी केलं? धंद्याचे सिक्रेट कोणी सांगतात का? पण आम्ही वेगळे सेगळे होतो म्हणून सांगतो. तो डॉग ट्रेनिंग म्हणजे करा 4 महिने होता शूटिंग केलं आणि या प्रकारचे कुत्रे मुळात ट्रेनिंग होतं. लहानपणी ते कुठलेच नसतं. त्यामुळे काही नाही. जसं बायकोच्या कलाकारांनी तसं त्याच्या कलाकारांनी घेतलं आणि अनेक प्रसंग आहेत त्याला पांडव होता. आधी कुत्र्याचं खूप शूटिंग करून घेतलं आणि मग आम्हाला त्याप्रमाणे अभिनय करा असं सांगितलं. असं केलं. पण सुदैवाने तो कुत्रा इतका आवडत होतो मुलांना, आम्हाला पण आवडला की मला कुत्रा न आवडणारा मी बोलचा तरी आता मला एवढा कुत्रा राहिले. बरं, आता मला वेगळं सांगायचं असं की फिल्म सोसायटी मुवमेंट जी मुवमेंट कधी चळवळ ही आधी सुरू होत नाही. आधी आपल्याला जे पडतं ते आपण करतो, ते लोकांना पडतं, मग त्याची चळवळ. पहिली चळवळ झाली याचं कारण सत्यजित रे, चिदानंद नागपूरकर यांना लक्षात आलं की आपण जर असे चांगले सिनेमे केले तर त्यावेळी विचार त्यांना जाणं मिळालं. म्हणून
ऐतिहासिक आणि भव्यता हे त्याचे प्लस पॉईंट होते. पण ह्युमॅनिटी ते पंचायत म्हणून त्यांनी इंदिरा गांधींच्या मदतीने फिल्म सोसायटी चालू आणि विशेषतः आपला देश असा आहे की त्याच्यात अजूनपर्यंत डिवाइड न झालेला सोव्हिएट युनियन आहे. कधी सांगता येईल अनेक भाषा असलेला तरी अजून एक असलेला देश आणि पूर्वी त्यामुळं रंगचे सिनेमे आपल्याला नाही बघायला मिळाले, अतुलचे सिनेमे नाही बघायला मिळाले, आपल्याकडचे राजापर्यंतचे सिनेमे बघायला मिळाले. मग या फिल्म सोसायटीच्या निमित्ताने चित्रपट चांगले दाखवणे हे तेव्हाचं फंक्शन. आता चित्रपट उपलब्धी हा विषय OTT आणि अगर कुठलेही जुने सिनेमे आले त्यामुळे द चेंजिंग रोल ऑफ फिल्म सोसायटी हा मला असा महत्त्वाचा वाटतो. आणि त्याच्यामध्ये फिल्म ॲप्रिसिएशन मध्ये तुम्ही फक्त काय शिकवता की कॅमेरा कसा वापरायचा, साऊंड कसा वापरायचा, मग फ्रेमिंग कसं केली. म्हणून चित्रपट हे कलेचं माध्यम म्हणून ती चळवळ सुरू केली. मी जी सुरू केली आहे ती असायची की कलेच्या आधी संवादाचं माध्यम म्हणून ते आहे. आणि यातील कुठलीही भाषा घेतली तर ती आधी संवादाची भाषा म्हणून सुरू करते. नजरेची भाषा ही भाषा आहे आणि ते बुद्धी चालण्याची तरी कळते अशी भाषा आहे. सबकॉन्शियस आवाजाची भाषा तर इतकी समृद्ध आहे, नाही तर संगीत लोकांना आवडत नसतं. किती प्रकार आहेत त्याला, डोनेशनचे स्वर आहे, इतके आहे ती शिकवत नाही. म्हणजे 15 वर्ष आपल्याला लिहायला वाचायला शिकवलं, पण लहानपणी तुम्हाला कधी चित्र कसं बघायचं हे शिकवलं नाही. सौंदर्य नाही, पण एका चित्रात काय काय बघण्यासारखं असू शकतं आहे की नाही. या चित्रपटानंतर बोलायचं कारण काय, खरं म्हणजे असं माझ्या वेळ असतात एक सीन घ्यायचा आणि सीन झाल्यावर मी तुम्हाला विचारलं काय वाटतं या सीनबद्दल, तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला काय दिसतं आणि मला काय दिसतं. तर चित्रपटात आधी कम्युनिकेट करण्यासाठी काय दिसतं आणि ते कुठल्या भाषेत आहे. कारण शब्दाची भाषा ही बुद्धीची भाषा आहे, त्यामुळे ती तेवढ्या करताच वापरली जाते. भावनेची भाषा ती होऊ शकते, पण भावना करायला इतके शब्द वापरावे लागतात म्हणजे खरी भावना व्यक्त करायला. तर जी तेवढा वेळ लागायची इथे एका नजरेने सांगता येतं काय तिकडनं तुम्हाला फोन करू शकता, लगेच कळतं काय करायचं. इतकी समृद्ध भाषा शिकवली जाते. कधी कधी कानाशी बोलायचं, कधी मुद्दाम किती त्याचे प्रकार आहेत. शब्दाची भाषा जास्त करून म्हणजे बसवण्याकरता वापरली जाते. हे तुमचा अनुभव आहे, माझा आहे. आणि ज्या तऱ्हेने आपण मतदान करतो त्या तऱ्हेने माझ्या लक्षातच आलेलं आहे. त्यामुळे तुम्ही जरा कृतीकडे लक्ष ठेवलं पाहिजे. फिल्म सोसायटीचं काम होतं संवादाचं सगळ्यात जास्त प्रभावी माध्यम म्हणून तुम्ही शिकवता सीन घ्या आणि तो कलात्मकदृष्ट्या किती वेळ राहून मुक्त करू, पण या लक्षातून त्यांना काय म्हणायचं असं तुम्हाला वाटतं. यापर्यंत पोचल्या पाहिजे फिल्म सोसायटी असं म्हणतात. आकाशी सोयरे त्यांचं पूर्ण अभ्यास जे शिक्षण आहे आणि त्यांचा व्यवसाय म्हणून पण होता आणि ह्या माध्यमात आल्यापासून त्यांना मनोव्यापाराचा पूर्णपणे त्याच्यावर त्यांची PhD
व्यक्त करायचं असेल ते करूया. आणि एक माझा जो औपचारिकतेचा भाग होता, माझे जे सहकारी त्यांना फक्त तुमच्या हस्ते हे देऊन आपण ते करून त्यांना. आणि हा एक महत्वाचं सांगायचं, या चित्रपटामध्ये जे चित्र टाकलेले तुम्हाला दिसतात ते चित्रित केलेलं आहे ते आपल्या सातारच्या साहिल संदे याची आहे. आणि ते आज आलेले आहेत, परंतु त्याचे माझे प्रोफेसर होते संदे सर, ते केमिस्ट्रीचे यशवंतराव कॉलेजला, त्यांचा मुलगा आहे तो. आणि त्याबद्दल त्याचंही अभिनंदन. तो काय आज येतं नाही. आणि आमच्या मुलाला तुम्ही संधी दिली फोटो काढतो. फोटो सुद्धा प्रिंट करून लावणार दोन्ही सुद्धा घेत नाही. शाळेतला पहिला त्या दिवशी महत्वाचा असतो आणि म्हातारपणी सापडत पण नाही. तर तुम्ही वेगळ्या तऱ्हेची भेटो. तुम्ही असं करायला नाही, पुस्तक पर्यावरण विषयी की मोठं काम असतं. सिनेमात घेतलं पाहिजे. या ना त्याचं आणि हे काम पर्सनल दाभाडे सभासद झालेले आहेत. दुःख होईल असे प्रश्न तुम्हाला आयडिया तर मला एक छोटीशी गोष्ट सांगायची आहे. एका बॅचच्या 1960 महिलांची मेडिकल क्लासची ॲडमिशन सगळ्या जगात आमचे मित्र आहेत. पण आज आम्ही जसं तुम्ही सिनियर लोक एकमेकाच्या आता गिरीश हा वकील लोक म्हणा, आर्किटेक्ट सगळे असं जुन्या बॅचची गॅदरिंग होतात की नाही, तर आपण सांगतो की किंवा आमची 1965ची बॅच, 70ची बॅच, 80ची बॅच, तर आम्ही आमच्या बॅचला जाऊन का अंतिम मोह नाही अशी शिकायची. आपण कधी गाण्याचा कार्यक्रम सातारमध्ये आपण म्हणाल तेव्हा चालू असतं. आठवड्याला एक कराओकेवर आणि हो व्यायाम कसं करतात तसं काय मॅरेथॉन करतात. आणखीन कोणाला बोलायचंच नाही. आणि खासगी वागायलाच थोडंसं मला वाटतं शुभम ये पण सर सर एक दोन मिनिट सर दोन ती माझी जाऊ आहे.
सर हा सोसायटी सगळं जे काम असतं म्हणजे हॉल उघडणं वगैरे सगळं हा करतो पण सोसायटी चालू देणार